माझं नाव स्वराज देशमुख। मी एक यशस्वी बिझनेसमन आहे। आज मी जिथं उभा आहे एका शांत देखण्या बिझनेस हिल स्टेशनवर, तिथं पोहोचायला मला तब्बल 15 वर्ष लागली। हो, बरोबर ऐकलंत, बिझनेस हिल स्टेशन। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं शहर, जिथं उद्योजक स्वप्न घेऊन येतात आणि इथून मोठे होऊन परत जातात। इथं प्रत्येक टेकडीवर एक उद्योग उभा आहे आणि मी त्या सगळ्यांच्या मधोमध उभा आहे, एका यशस्वी साम्राज्याचा मालक म्हणून। पण हे आजचं यश सहज मिळालेलं नाही। 15 वर्षांपूर्वी मी मुंबईत राहत होतो, दादरच्या एका छोट्याशा 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीमध्ये। सकाळी लोकलची गर्दी, दिवसभराची मरमर, संध्याकाळचा थकवा आणि दिवसाचा शेवट बिलांचे हिशोब करत करत जायचा। पगार अगदीच साधारण, पण गरजा मोठ्या होत्या। भाड्याचं घर, गावाचं घर, आईवडिलांची जबाबदारी, सगळं काही त्या एका पगारावर चालवायचं होतं। माझा एक जुळा भाऊ आहे, विराज। तो एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होता। तो फार बारकाईनं काम करायचा, त्याच प्रत्येक रुपयावर त्याचं बारीक लक्ष असायचं। त्याच्या ह्या शिस्तप्रियतेमुळे कंपनीचा मालक त्याच्यावर खुश झाला, इतका खुश की त्याला आपल्या मुलीशी लग्न लावून दिलं। त्या लग्नानंतर त्याने विराजला त्यांच्या फॅमिली बिझनेसमध्ये भागीदार केलं। काही वर्षात त्यांनी 82 कोटींचा बिझनेस थेट 800 कोटींचा केला। हो, 10 पट वाढ। त्याचं नाव, त्याचे यश सगळीकडे झळकत होतं। मीडिया, बिझनेस मॅगझिन्स, पुरस्कार, त्याच कर्तृत्व बघून मन प्रसन्न होत आणि आम्ही अजूनही आमच्या जुन्याच आयुष्यात अडकलेले। त्या परिस्थितीत हालाकी, पण मनाच्या कोपऱ्यात कुठतरी अस्वस्थता होती। आपण काय चुकलो हा प्रश्न रोज डोक्यावर काढायचा। आणि आज आईचा फोन आला, दादा पैसे पाठव घर खर्चाला। आईला पैसे पाठवून जे उरलं होत ते फक्त समाधान। त्या वर्षी पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी विराजने फिरायला जायचा बेत केला। सगळं ठरवून टाकलं होतं, एक आठवड्याची सुट्टी, डोंगराळ भागातलं एक प्रायव्हेट रिसॉर्ट, फक्त आम्ही 3 भाऊ, विराज, मी आणि आमचा लहान भाऊ सूरज। तो फोन आला तेव्हा मी थोडा वेळ काही बोललोच नाही। मनात नकळत एक लहर उठली, भावानं फोन करून बोलावलंय। तसं आम्ही 3 लहानपणी पावसात भिजवून खेळणं, आईच्या हातचं गरम पोळी भाजी खाणं आणि रात्री अंगणात गप्पा मारत झोपणं, सगळं आठवलं एकदम। येतो मी फक्त एवढंच म्हणालो, पण आतून मी खूप खुश होतो, कारण खरतर खूप वर्षांनंतर भावाशी तसं बोलणं झालं होतं। त्याच्या व्यस्त आयुष्यातून मिळालेला हा वेळ माझ्यासाठी फार मोठा होता। सूरजलाही फोन केला, जुने फोटो शोधले, आईने दिलेली एक जुनी अंगठी पुन्हा घातली। त्या भेटीत केवळ सहल नव्हती, तर ती होती भूतकाळाशी, आठवणीशी आणि आमच्या भावबंधांशी एक नव्याने भेट। काय होणार पुढे? 3 भाऊ एकत्र येणार का, की नियतीने वेगळंच ठरवलं आहे स्वराजच्या आयुष्यात? जर गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।